ते बोलायला गेले त्याला काय म्हणतो व्यवस्थित ना. धडाकेबाज फलंदाज वीरू. आणि हा पहिला चेंडू एक धाव घेतलेली आहे वीरू यांनी. म्हणजे लागला का फूट स्ट्राईक आलेले आहेत मंदार. बोला तू अतिशय चांगला असा फटका आपण पाहूया काय होतंय. आणि हा सेफ शॉट चेंडू क्षेत्ररक्षकाकडून गोलंदाजाकडे पोहोचत आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत मंदार यांनी. धावसंख्येत 2 नी भर पडत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 3. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मंदार यांचा, परंतु 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे त्यांना. आणि हा झेल होता यष्टिरक्षकाकडे, परंतु झेल सुटलेला आहे. चेंडू निर्धाव गेलेला आहे. धावसंख्येत कोणतीही भर नाही. 3 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 3. आणि हा पुढचा चेंडू हलकाच क्लिक केला आणि एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. आणि कोफराड गावाचे ग्रामस्थ वरिष्ठ मंडळी आलेले आहे. संदीप नाईक, अशोक नाईक, आणि उत्कृष्ट असा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता वीरू यांचा, परंतु चेंडू निर्धाव गेलेला आहे. 4 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 4. 5 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वीरू यांचा, परंतु बॅटीचा आणि चेंडूचा काही संपर्क झालेला नाही आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर कोफराड संघाची धावसंख्या आहे ती 4. कोरडी संघाचे पाठीराखे मुकेश आणि किशोर यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे सहस्त्र स्वागत. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते प्रणव. मंदार मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती प्रणव यांनी. पाहूया काय करतायत ते आपल्या संघासाठी. आणि ऑफ साईडला क्लिक केलेला आहे आणि 1 धाव घेतलेली आहे मंदार यांनी. निर्धारित स्वरूपातील 1 धाव. धावसंख्येत 1 नी भर पडत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 5. या मागील सामना जो झालेला तो श्री गणेश बोळीज विरुद्ध चेतक वाघोली, ज्या पद्धतीने श्री गणेश बोळीज संघाने 1-2 धावांचा पाठलाग करत मोठा धावसंख्येचा डोंगर उभा केला. अगदी त्याच पद्धतीने 1-2 धावांचा पाठलाग करत मोठा डोंगर उभा करणं श्री गणेश कोफराड संघाला अपेक्षित आहे. बरोबर, खरं आहे. कारण वटवृक्षाचे जे बीज असते रोहित भाऊ, वटवृक्षाचे बीज असते ते मोहरीपेक्षा लहान असते,
परंतु त्याच्यामध्ये जी शक्ती असते, वल्गना असते, तिचा प्रचंड मोठा असा वटवृक्ष होतो आणि त्याच्याखाली लोक सावली घेतात. तसंच एक 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 रननी पूर्ण मोठी अशी धावसंख्या उभारू शकतात. त्याला सोप्या भाषेत थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. आणि अवांतर चेंडू, धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या होत आहे ती 6. दुसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू फेकून झालेले आहेत. धावसंख्या झालेली ती 6. मोठ्या फटक्याचे प्रयत्न करत असलेले वीरू यांना अजून सूर गवसत नाहीये. आणि चोरटी धाव घेण्यात यश. 2 धावा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली ती 8. 3 चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जात आहे. धावसंख्या स्थिर आहे ती 8 आणि 4 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील. तन्मय, ज्या वेळेला आपल्याकडून धावसंख्या होत नसेल तर प्रयत्न करायचा आहे की 1 धावाकडून पुढच्या फलंदाजाला फलंदाजी द्यायची, जेणेकरून धावसंख्या भर होत राहील आणि प्रेशर कमी होईल. आणि चांगला चेंडू आल्यावरती पुन्हा रन्स निघतातच. मोठे फटके मारू शकतो आपण. नक्कीच आपल्यात ती धमक ताकद आहे, पण योग्य चेंडूचा येण्याची वाट बघणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि तोपर्यंत धावा रोटेट करणं हे महत्वाचं आहे. दोन चोरट्या धाव घेण्यात मंदार आणि वीरू हे यशस्वी झालेले आहेत. अशाच चोरट्या धावांची आणि एक एक धावांची भर घालून मोठा धावसंख्येचा डोंगर उभा करणं कोफराड संघाला अपेक्षित आहे. पाच चेंडू नंतर धावसंख्या होते ती 10. पुन्हा एकदा 2 धावा करण्यात यश मिळालेलं आहे, परंतु मंदार धावचीत झालेले आहेत तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये. षटक संपलेला आहे. 2 षटकाखेरीज कोफराड संघाची धावसंख्या होते ती 12. एक शॉट. अच्छा, 1 रन शॉट आहे. नाही नाही, विकेट. विकेट ना. शॉट नाही. ऐकलं ना तू बोलला, परत एकदा बोल की विकेट गेली. नाही ते सांगितलं तर आम्ही बोलून दिलं, परत ते आम्हाला कळलं. हे जेडे घे रोज नाही आवडला तर याच्यापेक्षा जोरात राहिला. 2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 12. 3 षटक अजूनही बाकी आहे. अनुभवी गोलंदाज रुपेश हे गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांचं हे होम ग्राउंड आहे. तरुण खेळाडूंना घेऊन 2 अनुभवी खेळाडू आज मैदानात उपस्थित आहेत. दरम्यान पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडला. 1 धावा घेण्यात यशस्वी. दुसरी धावेसाठी पळत आहेत. दुसरा धाव घेण्यामध्ये पण ते यशस्वी झालेले आहेत. 2 धावेने भर. धावसंख्या झालेली आहे ती 14. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू रुपेश यांचा झालेला आहे. दुसरा चेंडू
असा लेजी कसे करणार? निर्धाव चेंडू फलंदाज आहेत कुणाल. आणि पंचांचा वाईटचा इशारा आणि एक निर्धारित स्वरूपातील धावसंख्येत 2 नी भर पडत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 16. आणि आता स्ट्राईकला आलेले आहेत विरू. आणि अतिशय चांगलासा फटकापर्यंत पाहूया. आणि उत्कृष्ट असा झेल. विरू झेलबाद झालेले आहेत. धन्यवाद डीजे आणि धन्यवाद पंच. मोठ्या धावसंख्या करण्याच्या प्रयत्नात विरू हे झेलबाद झालेले आहेत आणि झेल घेण्यात यशस्वी झालेले आहेत ते जुने अनुभवी असे खेळाडू जितेंद्र वजे. आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत वेदांत. निर्धारित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे गचाळ असं क्षेत्ररक्षण कर्णधार धीरज वजे यांच्याकडून झाले आहे. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 17. अवांतर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 18. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. मारण्याचा प्रयत्न. एकच धावा मिळेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 19. आणि वेदांत यांना एक आव्हान देण्यात आलेलं आहे. निर्धाव चेंडू. जर वेदांत यांनी षटकार मारला तर मुकेश पाटील यांच्याकडून रोख 500 रुपयांचे बक्षीस जाहीर झालेलं आहे. धावसंख्या झालेली ती 19. दरम्यान पुढील चेंडू फेकण्यासाठी येत आहेत गोलंदाज प्रणव. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी केली होती त्यांनी मागील षटकामध्ये. प्रणव पुन्हा एकदा येत आहेत पुढील षटक घेऊन. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक प्रणव यांचं. त्यांचा सामना करतील कुणाल आणि वेदांत. खेळण्यासाठी सज्ज कुणाल. गोलंदाजीसाठी सज्ज प्रणव. बाईचा इशारा. एक धावेत भर. धावसंख्या झालेली ती पूर्ण 20. आणि कोफार संघाचे जुने खेळाडू आणि राज यांचे वडील सुरेश नाईक यांचे आगमन झालेले आहे. यांना
दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा चेंडू मारलेला आहे. वेदांत यांनी एक धावा घेण्यात यशस्वी. सुंदर अशी क्षेत्ररक्षण केले ते सचिन वजे. धावसंख्येत 19 भर. धावसंख्या झाली ती 21. मोठ्या फटक्यांची गरज आहे कोफराड संघाला. दरम्यान प्रणव यांचा पुढील चेंडू सामना करतील कुणाल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करत असलेले कुणाल यांना सूर गवसत नाहीये. दरम्यान चेंडू निर्धाव जात आहे. धावसंख्या अजूनही 21 वरती थांबलेले आहे. फुलटॉस चेंडू थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान कुणाल यांनी 2 धावा काढण्यात यश मिळवलेलं आहे. या 2 धावेनंतर कोफराड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर. संतोष नाईक यांचे आगमन झालेले आहे. आपल्या जबाबदारीप्रमाणे त्यांनी पाणी आणलेलं आहे. पुढचा चेंडू आणि एक चोरटी धाव कुणाल यांच्याकडून. धावसंख्या होऊन पुसते ती 24 वरती. आव्हान अजूनही तसेच आहे. वेदांत यांनी एक षटकार आत्ता मारला तर रोख 500 रुपयाचं बक्षीस मुकेश पाटील यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे कुणाल यांच्यासाठी आव्हान आहे. त्यांनी षटकार मारला तर 1000 रुपये अखिल यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. एकंदरीत षटकांचा वर्षाव केला तर 500,000 मिळणार हे निश्चित. आणि अवांतर चेंडू धावसंख्येत 2 भर. धावसंख्या झालेली ती 26. कुणाल यांनी षटकार मारल्यास 1000 रुपयाचे रोख पारितोषिक अखिल यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. यांची त्यांनी नोंद घ्यावी. मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू ताडाला लागलेला आहे आणि एकच धाव. धावसंख्या होते ती 27. संतप्त अशा ग्रामस्थाकडून कोफराड ग्रामस्थाकडून असे एक विधान करण्यात आलेले आहे की या ताडाच्या बाहेर जर कोणी फलंदाज चेंडू आरेल त्याला रोख 1000 रुपयाचे बक्षीस परेश यांच्याकडून मिळेल. पुढील गोलंदाजी करण्यासाठी आले ते यश. फलंदाज आहेत ते वेदांत. शेवटचं षटक घेऊन येत आहेत यश आणि कुणाल फलंदाजीसाठी सज्ज. धावसंख्या झालेली आहे ती 27. अतिशय महत्वाचं असं निर्णायक षटक आहे. जास्तीत जास्त धावा काढण्याचा कोफराड संघाचा प्रयत्न असेल. पाहूया ते किती धावसंख्या उभारतायत.
आणि पुढील चेंडू आणि पायचीत झालेले आहेत कुणाल. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, लेग बिफोर विकेट. पंच मनोरंजन करताना धन्यवाद डीजे. आता मैदानात उतरले आहेत ते अनुभवी खेळाडू मंगेश नाईक यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यांनी षटकार मारल्यास विनय नाईक, चिराग नाईक आणि निशांत नाईक यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक मिळेल. प्रयत्न असफल. निर्धारित क्षेत्रात चेंडू गेला. धावसंख्येत 19 भर आणि धावसंख्या झाली ती 28. आव्हान अजूनही तसेच. वेदांत यांना मुकेश यांच्याकडून आव्हान आहे. एक षटकार मारल्यास 500 रुपये रोख. शेवटचे 4 चेंडू आहेत, पाहूया. दरम्यान उत्कृष्ट असा चेंडू. वेदांत यांना काही समजलेलं नाहीये. चेंडू निर्धाव जात आहे. पारितोषिकामध्ये भर. तब्बल 2000 रुपयाचे पारितोषिक मुकेश पाटील यांच्याकडून जाहीर. आणि 2000 रुपये लागू. षटकार. मुकेश यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक घेऊन स्वतः मुकेश मैदानात धावत आहेत. वेदांत यांच्यासाठी वेदांनी ते घेण्यावे. धन्यवाद डीजे. धन्यवाद पंच. दरम्यान पुढचा चेंडू यश यांचा वेदांत यांना. धावसंख्या झाली ती 34. चेंडू आणि सीमारेषा बाहेर 4 धावांची भर आणि मुकेश यांच्यावर पुन्हा षटकार. चौकारांमुळे कोफार संघांमध्ये उत्साहाचं वातावरण. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 38. आणि वेदांत यांची फलंदाजी बघून त्यांचे बंधू तुषार नाईक यांची आठवण झालेली आहे आपल्याला. तुम्हाला काय वाटतं याबद्दल रोहित? तुषार नाईक यांची आठवण तुम्हाला यांची बॅटिंग वरून झाली की नाही? नक्कीच सुंदर असे फलंदाज होते तुषार, जे आता इथे उपस्थित नाही आहेत, परदेशात आहेत. बहुतेक ते युट्यूब वरती लाईव्ह पाहत असतील. त्यांनाही गौरव होत असेल की आज माझा भाऊ चांगल्या पद्धतीने खेळत आहे. पुढचा चेंडू आणि अवांतर. 1 धावेत भर. धावसंख्या झालेली ती 39. शेवटचा चेंडू बाकी. आव्हान अजूनही तसेच. षटकार मारल्यास 1000 रुपये पुन्हा जाहीर मुकेश पाटील यांच्याकडून. आणि हा ऑफ स्ट्रोकला मारलेला चेंडू सीमारेषा बाहेर जाण्यास वाटलेला आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण करण्यात यशस्वी रुपेश, अनुभवी खेळाडू आणि 2 धावा घेण्याच्या नादात फलंदाज बाद. धावचीत. 1च धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 40. धन्यवाद डीजे. जिंकण्यासाठी 41 धावाचे आव्हान. सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्या अनुभवी खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते. ते रुपेश कुठेही गडबड केली नाही. बॉल येण्याची वाट पाहिली आणि सीमारेषेबाहेर जाणारा चेंडू त्यांनी अडवलेला आहे. संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत. सुंदर फलंदाजी करून कोफार संघाने
40 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे वेदांत यांच्याकडून. मस्त मारत होता पाहिजे ना बघायला. इकडे कोण आहे? नुसते बसले, इकडे उभे राहतात, नुसते बसले. कोण आहे? कधी कसं असतं माहिती का, एक जे रोटेशन रेडिओ असतं ना ते तोडलं ना की गडबड होते. लक्षात घे. आणि आपल्याकडे असे कॅल्क्युलेशन करून कोण खेळत नाही. आपल्याकडे ते गांगुली सारखं हे करायचं, फिंगर क्रॉस करून बसायचं. हात. सुंदर असा खेळाचं प्रदर्शन आता कुरोटी आणि श्री गणेश कुफराळ यांच्यामध्ये पाहायला मिळाले. 4 षटकापर्यंत धावसंख्या अगदी संत गतीने जात होती, परंतु ज्या पद्धतीने कोफराळ ग्रामस्थांनी रोख पारितोषिकांचा वर्षाव करायचा जाहीर केले आणि उत्साहाला भर आला आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी केली वेदांत यांनी. आणि त्या 10 रन पटापट जमून धावसंख्या 40 पर्यंत नेण्याचा काम वेदांत यांच्यामुळे झालेलं आहे. दरम्यान संतोष मात्रे समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत चहा पानानंतर. आता ते शेवटपर्यंत व्यवस्थित समालोचन करतील इतकी त्यांच्याकडे त्यांनी ताकद घेतलेली आहे. धन्यवाद डीजे. दरम्यान कोरडी संघाकडून 2 फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात सज्ज झालेले आहेत. एक वेळ अशी होती रोहित की 40 धावसंख्या मिळेल की नाही ही शंका होती, कारण का तुल्यबळ फलंदाज वीरू, मंदार, मंगेश बॅटीला चेंडू लागत होता आणि कुणाल त्यालाही बॅटीला चेंडू लागला आणि वेदांत सारख्या नवख्या फलंदाजांनी अतिशय चांगल्या प्रकारे षटकार आणि चौकार ठोकून सामन्याला एक दिशा व एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे. शेवटचा चेंडूवर जे क्षेत्ररक्षण केलं रुपेशने त्यामुळे आणखी 5 धावा कुरुटी संघाचे त्यांनी वाचवलेल्या आहेत. आता कुरुटी संघाचे पहिले सलामीचे फलंदाज जय आणि सुयश ह्या दोन्ही उतरलेले आहेत. मागील 2 सामन्यात अतिशय चांगली सुरुवात त्या दोघांनी करून दिली होती. आज बघूया ते आता आपल्या संघासाठी काय करतात. संयमी खेळीची अपेक्षा कोरडी संघाकडून आहे. त्यांचं हे होम ग्राउंड आहे. पंच बॉल ओके 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 का घे ना. रुपेश यांनी जे सुंदर असे क्षेत्ररक्षण केलं याबद्दल संतोष मात्रे आपणास काय बोलायला वाटेल? शेवटी अनुभव हा फार महत्वाचा असतो. त्याला दिसून आलं रुपेशला की आपण कॅच झेल घेतला तर आपण 6च्या बाहेर जाऊ शकतो, म्हणून त्याने तो बॉल पुढे ढकलला, म्हणजे पुढे ढकलून त्याने धाव वाचवली. पण वेदांत आणि मंगेशने रनिंग केली होती, पण वेदांत वाटला 6 होईल, कारण 2 रन्स व्हायला पाहिजे होत्या आणि वेदांत त्याच्यामध्ये धावबाद झाला. पण एक चांगली धावसंख्या म्हणजे 30 चेंडूत 41 धावा व एक वेळ अशी होती की 35 धावापर्यंत जाईल की नाही शंका होती. आणि षटकार आणि त्याच्या षटकाराचं त्यांना मला वाटतं कोणी बक्षीस पण मला कोणी मुकेश पाटीलने त्यांना जाऊन म्हणजे त्याने मुकेश पाटीलने इतके खुश झाले की एक छोटा चेन्नईचा खेळाडू त्याने षटकार जाऊन त्याला बक्षीसही त्यांनी दिलेलं आहे. त्याच्या फलंदाजीचा सत्कारच समजावा की पुढच्या सामन्यांमध्ये जेव्हा केव्हाही सामने होतील त्यात वेदांनी अजून उत्कृष्ट अशी फलंदाजी करावी ही अपेक्षा. आणि कोफराळ संघ त्याला लवकर पाठवली आपण अपेक्षा ठेवूया, कारण का आता नवीन मुलांना जेवढं तुम्ही लवकर संधी द्याल तेवढे ते तयार होतील. नक्कीच. दरम्यान पुढील सामना 41 धावांचे आव्हान कोरडी संघासाठी. कोफराळ संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आले ते रोहित. निर्धारित क्षेत्रात चेंडू मारून 1 धावा घेण्यात यशस्वी सुयश. जय सुयश नॉनस्टॉप होता. जय ऍक्च्युली जय सकाळपासून एकदम सबाबदारीने खेळ खेळतो. त्याला माहित आहे 30 चेंडू 40 धावा आपल्याला 1-1 धावा करायचे, 2च फटके मोठे मारायचे आहेत की बॉल टू बॉल धावा येणार आहे हे त्याला माहित आहे. म्हणून तो 30 चेंडू पर्यंत त्याला माहिती आहे 30 चेंडू आपल्याला 25 चेंडूत 25 धावा 2 मोठे पुढे फटके खेळायचे हे त्याला माहिती आहे, म्हणून तो त्या पद्धतीने खेळ खेळतो सकाळपासून. नक्कीच. आणि अतिशय बघूया हा झेल सोडलेला आहे, 1 धाव घेतलेला आहे आणि दुसरी धाव करायची धावतोय बघूया आणि 2 धावा आणि पुन्हा एकदा चांगली थ्रो केली होती. मंगेशला ती कलेक्ट करता आली नाही.
कुणालची थ्रो सुयशनी पुन्हा एकदा खरं म्हणजे हे गचाळ क्षेत्ररक्षण दोन्ही खेळाडूकडून कुणाल यांच्याकडून उत्कृष्ट असा थ्रो झालेला आहे आणि झेल होणं अपेक्षित होतं, परंतु द्विधा मनस्थितीत असलेल्या खेळाडूंकडून तो चेंडू सुटलेला आहे. परंतु दुसरा संधी दुसरी संधी कुणालकडून दिलेल्या थ्रोने मंगेशकडे होती, ती मंगेशकडून गमावली आहे. पण ती संधी मिळाली त्याला पूर्णपणे जबाबदार फलंदाज हा षटकारची वाट बघत बसला. खरं म्हणजे ह्या 2 धावा व्हायलाच पाहिजेत. फलंदाज हा सुयश षटकार त्याला वाटला षटकार दिला त्याप्रमाणे पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू. रोहित सद्गुरू वटार संघाचा खेळाडू, सोमाडी संघाचा खेळाडू आणि आता हा कोफराड मधून खेळतोय. बघूया चेंडू निर्धाव. 4 चेंडू 3 धावा. चार चेंडू 3 धावा. अरे बात हा बळी फार महत्वाचा बळी मिळालेला आहे आणि मंदारने तो झेल सोडलेला नाहीये. म्हणजे जास्त नुकसान झालेलं नाहीये. सुएजचं म्हणजे संघासाठी सुएजचा बळी लवकर गेलेला आहे. सुएज हा असा फलंदाज आहे लांब लांब फटके मारत त्यांचे नाव आहे. कमी वेळामध्ये नाव करण्यामध्ये सुयश, सार्थक, वेदांत अशा नवीन फलंदाजांची आज मोठी यादी होईल असे फलंदाज तयार होत आहेत. सामना आता रंगतदार अवस्थेत. 30 चेंडू 40 धावा एकेच्या होत्या. वाटत होतं की थोडा आहे, पण आता सुएजचा बळी आणि 2 चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर बळी असे 5 चेंडू झालेले आहेत आणि धावा दिल्या आहेत 3 धावा आणि 1 बळी. आणि आता उतरले स्वतः सचिन आपल्या संघांना ज्या ज्या वेळेला गरज असते त्या त्या वेळेला उत्कृष्ट फलंदाजी करण्यात त्यांचे चांगले योगदान आहे. पाहूया आता ते काय करतायत. षटक संपलेलं आहे. 4 धावा. पहिल्या जेव्हा षटक चालू होतं तेव्हा धावसंख्या होत्या 5 चेंडू 5 षटका एकेच्या म्हणजे 8.25 होतं. आता 37 धावांची गरज आहे. 9.2 चाललेलं आहे आता 9.3. हर्ष यांनी सलग 3 फलंदाज बाद केल्यास 2000चं पारितोषिक संतोष नाईक यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. संतोष नाईक यांनी पैसे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे आहेत. संतोष नाईक यांनी पैसे आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे आहेत. आजकाल गुगलचा जमाना आहे आम्हाला माहित आहे. कोणी हॅट्रिक खेळली फायनल पर्यंत संतोष नाईकने ते ठेवलेलं आहे बक्षीस. म्हणजे फक्त कोफराडसाठी खेळाडूसाठी कुठल्याही खेळाडूसाठी ठेवलं आहे. अतिशय चांगला डिसिजन निर्णय त्यांनी घेतलेला आहे. दरम्यान सचिन खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाजीसाठी हर्ष वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आले ते हर्ष. सचिन यांना चांगला फटका, अतिशय चांगला फटका. सुंदर असा ऑफ ड्राईव्ह मारलेला सचिन यांचा चेंडू सीमारेषेबाहेर. रोहित धावांनी संपूर्ण स्पर्धेत असा स्क्वेअर कट बघायला मिळाला नाहीये. बिलकुल चांगल्या पद्धतीने स्क्वेअर कट मारलेला चौकार. बिलकुल आठवण झालेली आहे मला. तिकडे सुरेश भाऊ आले. सुरेश भाऊ असे षटके आपण एमआरआय चेंडू मध्ये बघत होते जास्त. आणि नद्या विवेक नाईक हे सुद्धा अशाच पद्धतीत मारण्यात तरबेज आहेत. मैदानाचा पूर्ण अभ्यास असलेले कोरोडी संघाचे फलंदाज सचिन वजे यांच्याकडून अपेक्षित असा खेळ होताना दिसत आहे. संयमी फलंदाजी करताना सचिन. पुढील चेंडू हर्ष यांचा सचिन यांना.
2 चेंडू झालेत, धावा झाल्यात 8 चेंडू 8 धावा. 22 चेंडू 33 धावांची गरज. हर्ष हे नियोजित गोलंदाज कोफड संघाकडून गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती 4 धावा दिल्यानंतर दुसरा चेंडू कसा टाकायचा याचे योग्य नियोजन. आणि दरम्यान पुढचा चेंडू एक धावा बघूया दुसरी धाव काढतात का बघ का. आणि 2 धावा आराम के साथ मिळालेले आहेत. कारण का क्षेत्ररक्षण धावणार तोपर्यंत 2 धावा होतात. आणि जयचं रनिंग बिटवीन द विकेट फार सकाळपासून बघतात अतिशय सुंदर इथं धावत आहेत. 9 चेंडू 10 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कट फटका मला एक धाव तर मिळाले बघूया. आणि दुसरी धाव करण्यासाठी धावता बघा. दुसरी धाव ही पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मानव यांनी. सुंदर सुंदर धावा झाल्या त्या 12. 4 चेंडू झालेले आहेत. एक काहीच महागडं षटक पडतं. याच्या तब्बल 8 धावा निघालेल्या आहेत. सचिन हे मोठे फटका न मारता 1-2 धाव्यावरती धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत. संयमी फलंदाजी करतायत. अतिशय चांगला चेंडू बघ. 2 चेंडू त्यांनी असे ते दोन्ही चेंडू निर्धाव केले. त्यांनी थोडा टप्पा पुढे ठेवल्यानंतर बॉल टप्पा हा म्हणजे ओव्हर पिचच्या थोडा पुढे ठेवल्यानंतर तो टप्पा निर्धाव जातोय. गुडलँड आणि ओव्हर पिच बोलतो त्यामध्ये म्हणजे फ्लाईट दिला त्यांनी. फ्लाईटला त्यांनी फसवलं. बघूया 5 चेंडू धावा झाल्या त्या 12. पुन्हा एकदा दिनेश यांचं आगमन. दिनेशवर थोडं टेन्शन सुवेचं बळी गेल्यानंतर दुसऱ्या षटकातला 5 चेंडू गेले. 6वा चेंडू गेला तो 12. 19 चेंडू 29 धावांची गरज. मोठ्या फटका आला तर धावसंख्येत आणि चेंडू निर्धाव. अतिशय चांगला चेंडू. 2 चेंडू आणि त्याने पुन्हा जे आपलं षटक महागडं पडत होतं ते त्यांनी रिकव्हर केलेलं आहे. आणि 12 चेंडू 12 धावा म्हणजे 18 चेंडू 29 धावांची गरज. 18 चेंडू 29 धावांची गरज. 12 धावा झालेले आहेत. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. कुणाल आहे. रोहितची एक आणखी ओव्हर टाकेल कदाचित. मंदार आहे. बघूया कोण चौथे षटक टाकतोय ते. तिसरं षटक. चांगलं षटक घेऊन येतो रोहित. पहिलं षटक चांगलं टाकलं त्यांनी. फक्त 4 धावा दिले होते. आता बघूया हे षटक आपल्या संघासाठी किती टाकतोय रोहित. म्हणजे 12 चेंडू 29 धावांची गरज. हे षटक दोन्ही संघासाठी महत्वाचं आहे. बघूया. एक गचाळ क्षेत्ररक्षण महाग पडू शकतं तेव्हा क्षेत्ररक्षकही तितकेच सज्ज असायला हवेत. सर्व कोफाडच्याही तंबूमध्ये घबराट आणि कोरोटी ग्रामस्थांच्या तंबूमध्ये घबराट. बघूया जय आणि सचिन आपल्या संघासाठी काय करतायत ते. फुलटॉस चेंडू त्याचा फायदा उठवत आलेला. जयने 1 तर धाव मिळालेली. बघूया दुसरी धाव काढतात. बघूया 1 धाव मिळालेली आहे. चांगला चेंडू आणि स्ट्राईक आता सचिनकडे आलेला आहे. बघूया सचिन काय करतो आपल्या संघासाठी. कारण मागील 2 चेंडू सचिनला काय 4 चेंडू मध्ये सचिन 1 चौकार 2 धावा नंतर डॉट डॉट असे केलेले आहेत त्यांनी. बघूया 17 चेंडू 28 धावा. एक धाव तर घेतलेले. बघूया दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न नक्कीच असणार कारण का चेंडू फार लांब आहे.
आणि थ्रो थोडे वाईड केलेले आहे आणि ती काय घेता आलेली नाहीये आणि 2 धावा कदाचित मिळालेल्या आहेत सचिन यांना. धावा झाल्या आहेत त्या 15. सोळा चेंडू 26 धावांची गरज. 2 मोठे फटके. सामना हा कुरुटे संघाच्या बाजूने 4-5 चांगले चेंडू हा सामना कोफड संघाने चुकू शकतो. अजूनही 50-50. रोहित बरोबर आहे 50% दोघांना. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल हे सांगणं कठीण असतं. आणि 22 लेग बाईज आणि अवांतर 1. 2 धावेची भर. एकच लेग बाय. धावा झाल्यात त्या 16. सामन्याला सुरुवात करायची आहे. हे विराट प्रदर्शन तर्फे आपण हा सामना YouTube लाईव्ह बघतोय आणि डीएनए नेटवर्क त्यांचे मनापासून आभार. डीएनए नेटवर्क शेखर दादा उमेद दादा यांचे मनापासून आभार. आणि कृष्णा भाऊ यांचं आगमन झालेलं आहे आणि वासुदेव दादा यांचंही आगमन. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्यांनी व्यासपीठावर बसायचंय. आणि हा सचिन बाद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे. गोलंदाजी पाहायला मिळत आहे कोफराड संघाकडून. 41 धावांचं आव्हान होतं 5 षटकामध्ये, परंतु अतिशय अशी गोलंदाजी आणि फलंदाजांना जखडून ठेवलेलं आहे रोहित यांनी. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे. आता पुढील फलंदाज आलेले आहेत ते ऋषभ. उंच पुरेसे फलंदाज, मैदानाचा पूर्ण अभ्यास असलेले ऋषभ. आणि हा उंचावलेला चेंडू बघूया. सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते मंदार याने. 1च धावा दिलेली आहे. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे मंदार यांच्याकडून. चौकार वाचलेला आहे आणि 1च धाव मिळालेली आहे. तन्मय मंदारने हा चौकार हा कोफड संघाने 3 धावा त्याने वाचवलेले आहेत. खरोखर 3 धावा, कारण का बॉल टप्पा पडल्यानंतर तो जाऊ शकतो. 17 धावा आणि डॉट. 17 धावा. हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. मंगेश यांचा पंचांकडे दाद. षटक संपलेला आहे. 12 चेंडू 24 धावा. सुरुवातीला 8.2 ची सरासरी, आता हा 12 ची सरासरी केलेली आहे. फार कठीण होत चाललेला आहे, पण या चेंडूवर कधी षटकार चौकार लागू शकतात. दोन षटक, 1 विकेट, 2 विकेट रोहितचे आणि फक्त 9 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी रोहित यांनी आणि सामन्याला कोफडला या सामन्यामध्ये परत आणलेला आहे त्यांनी. कुणाल हा एक धूर्तगती गोलंदाज. रामजी बाबा क्रिकेट क्लब मध्ये खेळ त्यांनी आपलं पदार्पण करून एक चांगल्या प्रकारे आपलं नाव कमावत आज तो कोफड संघामध्ये खेळत आहे. त्यांच्या मामाकडच्या टीम मधून खेळत आहे तो. मुकेश यांच्याकडून कोरटी संघासाठी 500 रुपये टिकलं जर फायनल अंतिम फेरीत जर पोहोचले तर. कुणाल यांचा निर्धाव चेंडू. ऋषभ 11 चेंडू 24 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असलेले ऋषभ.
बघूया मोठा फटका मारतायत का. दरम्यान पुढचा चेंडू ही निर्धाव. कुणाल यांनी पुढील चेंडूत जर फलंदाजाला बाद केले तर कृष्णा नाईक यांच्याकडून रोख 1000 रुपयाचे बक्षीस जाहीर. सॉरी 500 रुपये 500 रुपये रोहित कडून 1000 रुपये चुकून टिकलं झालेलं आहे. 2 पोर आहेत का 500 500. 3 चेंडू लागोपाठ निर्धाव. सुंदर सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन कुणाल यांच्याकडून होत आहे. फलंदाजीमध्ये योग्य अशी त्यांच्याकडून काही कामगिरी झाली नाही, परंतु त्याच विचारात त्याच टेन्शन मध्ये आज सुंदर अशी गोलंदाजीचे प्रदर्शन करत असलेले कुणाल. पुढील चेंडू ऋषभ यांना. बघूया पुढचा चेंडू निर्धाव टाकतायत की ऋषभ त्याला फटकावून उत्तर देत आहेत. आणि उंच उचललेला चेंडू आणि आज सीमारेच्या बाहेर षटकार. 6 धावांनी धावसंख्येत भर. 8 चेंडूत 18 धावांची आवश्यकता अतिशय रोमांचक संघाला चालू आहे. धन्यवाद डीजे. ऋषभ हा यामध्ये एक्सपर्ट आहे, संयमी खेळ. त्याला माहिती आहे आपल्याला 3च मोठे फटके घ्यायच्यात. 8 चेंडू बाकी आहेत. बोईन्स कोरोटी इथे बनवलेल्या सर्व सामन्यामध्ये ऋषभ यांनी आपले उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केलेलं आहे. बाल निर्धाव जरी गेले तरी ऋषभ यांना त्यांच्या फलंदाजीवरती पूर्ण विश्वास आहे. अतिशय रोमहर्षक असा सामना पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडूवरती कधी या संघाच्या बाजूने सामना जात आहे तर कधी या संघाच्या बाजूने जात आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना चालू आहे. पहिला सामना बोईन संघाने जिंकलेला आहे आणि अंतिम फेरी धडक मारलेली आहे. आणि पुन्हा उंच उचललेला चेंडू आणि हा सीमारेषा बाहेर षटकार. धावसंख्या झाली ते 29. 4 चेंडू सुंदर टाकलेले होते, परंतु 2च चेंडू मध्ये पूर्ण हिशोब केलेला आहे तो ऋषभ यांनी. आणि धावसंख्या नेलेली आहे ती 29 वरती. सहा चेंडूत 12 धावांची आवश्यकता. 29 धावाचं लक्ष धावसंख्या केलेली आहे ती कोरडी संघाने. 6 चेंडू शेवटचे आणि 12 धावा. अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतो तो कोरडी मैदानावरती. होम ग्राउंड कोरडी संघात आहे, त्याचा पूर्ण वापर करत ऋषभ यांनी शांत संयमी असा फलंदाजीचं प्रदर्शन करून 2 उत्तुंग असे षटकार मारून धावसंख्येत 12 ने भर केलेले. धावसंख्या झाली ते 29. शेवटचा षटकार घेऊन येते कोफर संघाचे कर्णधार मंदार. बघूया आपल्या अनुभवाच्या अतिशय रोमहर्षक असा सामना चालू आहे उपांत्य फेरीचा. मंदार यांचा पहिला चेंडू ऑफ साइडला टटावलेला आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे फलंदाजांचा आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत पहिल्या चेंडूवरती. तेव्हा मंदार आपल्या अनुभवाच्या जोरावरती या 12 धावा देत आहेत की नाही ते पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळालेल्या आहेत. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता कोरडी संघाला विजयासाठी. खेळण्यासाठी जय सज्ज. पुढील चेंडू मंदार यांचा जय यांना. निर्धाव चेंडू
जय यांना तो काही मारता आलेला नाही आहे. 4 चेंडूत 10 धावा अपेक्षित आहेत त्या कोरडी संघाला विजयासाठी. आणि निर्धारित क्षेत्रात चेंडू गेल्याने एकच धावा प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 32. तीन चेंडू 9 धावाची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक असा सामना कोरोटी आणि कोफराड संघांमध्ये होत आहे. दरम्यान मंदार पुढचा चेंडू ऋषभ यांना आणि हा अवांतर चेंडू राहुल एकच धावा. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झालेली 33. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडूत 8 धावांची आवश्यकता कोरडी संघाला विजयासाठी. दरम्यान पुढचा चेंडू मंदार यांचा उंच मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव घेऊन दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि धावचीत झालेले आहेत ते जय. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता. फलंदाज कोरडी संघातर्फे उतरण्यात आले ते यश. 2 चेंडूत 7 धावांची आवश्यकता कोरडी संघाला विजयासाठी. अतिशय रोमांचक असा सामना, चुरशीचा सामना बघण्यासाठी जवळपास आणि 500च्या आसपास प्रेक्षक उपस्थित. युट्यूब वरती जवळपास 3 लाख लोक लाईव्ह पाहत आहेत. आणि एक सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग आहे. कारण हा सामना हे सामने भरवले आहेत ते सचिन स्मृती चषक श्री गणेश कोफराड यांनी सचिनच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या सामन्यांचे आयोजन केलेलं आहे. मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल कोरडी संघाचे आभार. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू 1 धाव घेतलेली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्नात आहेत फलंदाज. पाहूया काय होत आहे ते. आणि अपील केलेला आहे पंचांनी. ते धावजीचा अपील फेटाळून लावले आहे. धावा घेण्यात यशस्वी. दरम्यान 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत फलंदाज. एकच चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी षटकाराची आवश्यकता. कारण कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे शेवटच्या चेंडूमध्ये षटकार अपेक्षित आहे कोरोटी संघाला. आज जे लोक सामना पाहत आहेत ते भाग्यवान समजत असतील की असा चुरशीचा सामना आज पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 5 धावांची आवश्यकता. बघूया यश हे आपल्या संघाला यश मिळवून देतात का. मंदार हे चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला यश मिळवून देत आहेत. शेवटचा चेंडू अतिशय अटीतटीचा राहिलेला हा सामना. मंदार यांचा यश यांना 1 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेसिंग. दरम्यान पुढचा चेंडू मंदार यांचा कोफराड संघ विजयी झालेला आहे. डीजे. आणि आता अंतिम सामना थोड्या वेळातच चालू होत आहे. बोईज विरुद्ध कोफराड. कोफराड संघाने अंतिम फेरी संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. सुंदर असे फलंदाजीचे प्रदर्शन करून आपल्या घरच्या मैदानावरती सुद्धा यश संपादन करता आलेलं येते कोरडी संघाला.
सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे ते कोफरा संघाने, सुंदर अशी फलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते कोफरा संघाने. मंदारेने आपल्या अनुभवाच्या जोरावरती कोफरा संघाला विजयी करण्यामध्ये आपले योग्य असे योगदान दिलेले आहे.